लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदगाव तालुक्यावर शोककळा. मांडवड येथील जवान संदीप मोहिते शहीद. मांडवड येथील लष्करी सेवेत असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते हे लेह लडाख येथे मशीन ऑपरेटिंग करत असताना शहीद झाले. जवान संदीप हे 105 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. सन 2009 मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. अपघात झाल्याने त्यांना लेह लडाखच्या सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून वीरगती प्राप्त झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. नांदगावचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, गटविकास अधिकारी संदीप दळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप, दिनेश पगार, माजी सैनिक नानासाहेब काकळीच यांनी संदीप मोहिते यांच्या निवासस्थानी जात घटनेची माहिती दिली. संदीप मोहिते हे 2009 साली सैन्य दलात भरती झाले. त्यांनी पुणे येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चंदीगड, अरुणाचल प्रदेश, पाटणकोट येथे सेवा बजावली. याच दरम्यान साऊथ सुडान येथे विदेशात शांती सैनिक म्हणून शांती सेनेत त्यांनी काम केलं होतं. आता ते लेह लडाख येथे कार्यरत होते, अशी माहिती त्यांचे सैन्य दलातील सहकारी दीपक सोमवंशी यांनी दिली. गेल्या 8 वर्षापूर्वी मामाची मुलगी मनीषा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. सकाळीच पती पत्नीमध्ये भ्रमणध्वनीवरून संभाषण झालं होतं. त्यांच्या पश्चात देवराज वय 5, दक्ष वय 3 अशी 2 मुले असून वडील भाऊसाहेब मोहिते, आई प्रमिला मोहिते, भाऊ शिवाजी मोहिते हे आपला शेती व्यवसाय करत असून श्रीकांत मोहिते हे सैन्य दलात आहेत. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक.